मित्रांनो, मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज माझ्या शेतामध्ये आलेलो आहे। माझ्या शेतामध्ये आज मी हरभऱ्याची पहिली फवारणी करत आहे। पहिल्या फवारणीसाठी मी 3 घटक आणलेले आहेत। एक आहे कीटकनाशक आहे, एक बुरशीनाशक आहे आणि एक बायोस्टिम्युलंट आहे, जे मी आता फवारणी करणार आहे। माझ्या शेतामधला हरभरा जो आहे, या हरभऱ्याला आता जवळपास 1 महिन्याचा कालावधी एक 4-5 दिवसामध्ये पूर्ण होते। 11 नोव्हेंबरची हरभऱ्याची पेरणी झालेली आहे। पेरणी करत असताना सुरुवातीला मी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठामधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून मी ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आणलं होतं। त्या ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची मी प्रथम बीज प्रक्रिया केलेली आहे। तर त्या बीज प्रक्रियेचा रिझल्ट मला चांगल्या प्रकारे आला होता। तर त्यानंतर मी जे पहिला स्प्रे आहे, एक 15 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याच्यानंतर पहिला स्प्रे घेतला होता। याच्यामध्ये पहिल्या स्प्रेसाठी मी ट्रायकोडर्माच परत 100 ml प्रति 15 लिटरच्या प्रमाणामध्ये वापरले होते फवारण्यासाठी। आणि आता एक ट्रायकोडर्मा फवारणीचा कालावधी एक 10 दिवस उलटून गेले ट्रायकोडर्मा फवारल्यानंतर। त्याच्यानंतर आपण आता पहिली फवारणी हरभऱ्यासाठी घेत आहोत। हरभऱ्याच्या पहिल्या फवारणीसाठी आपण इमामॅक्टिन बेंझोएट आणलेलं आहे। इमामॅक्टिन बेंझोएट बघू शकता, हे इमामॅक्टिन बेंझोएट आपण पहिल्या फवारणीसाठी आणलेलं आहे। हे आपण 15 ग्राम वापरतो। हे बऱ्यापैकी प्रचलित असलेलं कीटकनाशक आहे, सर्वांना माहीत आहे। आणि पहिल्या फवारणीसाठी आपण हेच घेतो, कारण की आपल्याला अळीचं प्रमाण जे कमी प्रमाणामध्ये असतं, फुलधारणा आणि फळं आपल्या झाडाला कमी असल्यामुळं त्या ठिकाणी अळीचं प्रमाण कमी प्रमाणात असतं। त्यामुळे आपण हे जरी वापरलं तरी चालतं आणि कमी कालावधीसाठी काम करणारं हे कीटकनाशक आहे। समजा एक 10 ते 12 दिवस काम करू शकतं, 15 दिवस मॅक्झिमम हे काम करू शकतं कीटकनाशक। त्यानंतर आपण क्रॉप मॅक्स हे कोरेटिवा कंपनीचं बघू शकता, कोरेटिवा कंपनीचं क्रॉप मॅक्स आहे। हे बायोस्टिम्युलंट आपण पहिल्या फवारणीसाठी घेत आहोत। याच्यामधून आपल्याला फांद्यांची संख्या असेल, वनस्पतीची वाढ असेल, झाडाची वाढ असेल, ह्या गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून होणार आहेत। हे समुद्री शेवाळ आहे याच्यामध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला पिकाची वाढ होण्यासाठी याचा बेनिफिट होऊ शकतो, याचा फायदा होऊ शकतो। त्यानंतर हरभऱ्याचं सगळ्यात जे रोगाचं प्रमाण आहे किंवा हरभऱ्याचं जी समजा निगोशिएट गोष्ट आहे की त्या हरभऱ्यावर जास्त प्रमाणामध्ये मर येते। तर मर कमी व्हावी यासाठी आपण ट्रायकोडर्माच्या 2 प्रक्रियेमध्ये वापर केलेला आहे। एक तर बीज प्रक्रिया केली आपण ट्रायकोडर्माची, आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा आपण स्प्रे पण केलेला आहे। आणि आता आपण एक बुरशीनाशक त्या ठिकाणी पुन्हा एक 10 दिवसाचा कालावधी उलटलेला आहे। पुन्हा एक टॉप मास्ट म्हणून आदामा कंपनीचं हे आहे बुरशीनाशक। याच्यामध्ये थायपोनेटामेथॅली 70% WP मध्ये हे घटक आहे, रोकोटाईपमध्ये यामध्ये घटक आहे। हे आपण फवारणीसाठी वापरत आहोत। हे आपण हे जे आहे थायपोनेटामेथॅली, याचा आपण 30 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापर करत आहोत। त्यानंतर इमामॅक्टिन बेंझोएट हे 15 ग्राम आहे। आणि हे जे आहे बायोस्टिम्युलंट क्रॉप मॅक्स, तर याचा जे वापर आहे ते आपण 30 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी करत आहोत। आणि बघू शकता शेतामधील हरभऱ्याची स्थिती कशी आहे सध्या। आपण तुम्हाला यानंतर हे जे आपण 3 घटक वापरलेले आहेत, तर याचे रिझल्ट कसे येणार आहेत हे आपण तुम्हाला पुन्हा एक 10 दिवसाचा कालावधी उलटून गेल्याच्यानंतर स्प्रेचा आपण तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ काढून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। आणि याच्या अगोदर जे मी वापरलं होतं ट्रायकोडर्मा बुरशीनाशक, त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचा आहे। शेतामध्ये हरभऱ्याला मर लागलेली नाही, कुठं कमी प्रमाणामध्ये मर आहे, तुरळक 100 मागे 1 झाड मरते अशा स्थितीमध्ये कमी एकदम नॉर्मलमध्ये मर आहे। माझ्या शेतामध्ये मरीचं प्रमाण सध्या नाही आहे आणि मला ट्रायकोडर्माचा खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे। आपण आता ही जो पहिली फवारणी घेत आहोत, त्या पहिल्या फवारणीचा काय रिझल्ट येणार आहे हे आपण बघूया। त्याची माहिती मी तुम्हाला एक 10 दिवसाचा कालावधी गेल्याच्यानंतर नक्कीच सांगेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ आपण देणार आहोत तो व्हिडिओ तुमच्या पाहण्यामध्ये येईल। धन्यवाद।